अकोला जिल्ह्यात उद्धव ठाकरे सेनेला मोठा राजकीय धक्का बसला आहे। पक्षातील मनमानी कारभार आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप करत शेकडो पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत। अकोला जिल्ह्यातील राजकारणात आज मोठी घडामोडी घडली असून उद्धव ठाकरे सेनेच्या सुमारे 150 ते 200 पदाधिकारी आणि बूथ प्रमुखांनी सामूहिक राजीनामे दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। अकोला शहर प्रमुख प्रकाश बळीराम वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली विभाग प्रमुख, प्रभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला। राजीनामा देताना पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींवर गंभीर आरोप केले आहेत। शहर प्रमुखांच्या नियुक्त्यांमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेणे, बाहेरून आलेल्या व्यक्तींना महत्त्व देणे आणि निष्ठावंत शिवसैनिकांना डावलणे अशी नाराजी व्यक्त करण्यात आली। महानगरपालिका निवडणुकीत पक्षाकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने उमेदवारांना स्वतःच्या बळावर निवडणूक लढवावी लागल्याचा आरोपही करण्यात आला। तसेच काही पदाधिकारी सत्ताधाऱ्यांच्या जवळ राहून पक्षाचे नुकसान करत असल्याचेही म्हटले आहे। या सामूहिक राजीनाम्यामुळे अकोला जिल्ह्यातील उद्धव ठाकरे सेनेसमोर मोठे संघटनात्मक आव्हान उभे राहिले आहे। एक आमदार आहे म्हणून तो 500 ट्रॅक्टर आणू शकते। एक खालचा पदाधिकारी विभाग प्रमुख म्हणून तो 500 ट्रॅक्टर या 2 ट्रॅक्टर आणण्याची ताकद आहे का? पैसे असल्यानंतर त्याने 500 ट्रॅक्टर आणले होते, मी 5000 आणण्याची ताकद होतो। अगर मी आमदार असतो त्याने 500 आणले होते, मी त्यांच्या ठिकाणी असतो 5000 ट्रॅक्टरची सोय मी केली असती। पैसे दिल्यानंतर कोणीही काम व्यक्ती येते आणि कुठलाही मजूर काम सोडून पाठीमागे उभा राहते। पैसे देऊन देणारे आम्ही कार्यकर्ता नाही आहे, आम्ही तळागाळातले कार्यकर्ता एकनिष्ठ आहे म्हणून आम्ही आमचे कामं सोडून हातमजुरी सोडून सुद्धा पार्टीसाठी काम करतो। हे आमची निष्ठा आहे। आम्ही आज जे काम करताय, कोणी धुळं वांड्याचे कामाला जाते, कोणी कॅटरिंगचे कामाला जाते, कोणी गवंडी कामाला जाते, असे आमचे कामगार मजूर आहे। निष्ठावंत सैनिक आहे, शिवसैनिक आहे, तरी सुद्धा आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्हाला पक्षात राहून काही फायदा नाही आहे। तसे 70 पदाधिकारी तथा 200 समस्त शिवसैनिक अकोला पूर्व पश्चिमचे राजीनामे आम्ही आज देत आहोत। याला सर्वप्रथम कारणीभूत जिल्हा पदाधिकारी आहेत तथा याला जी किनार आहे किंवा राजीनामे का देतात तर याला सर्वप्रथम किनार आहे दोन्ही अकोला पश्चिमचे युवाचे शहर प्रमुख व पूर्वचे शहर प्रमुख यांनी जेव्हा जाहीर केले तेव्हा एकाही पदाधिकाऱ्यास यांनी विश्वासात घेतले नाही। तथा दुसरी गोष्ट ही आहे की यांनी जेव्हा शिवकृत नगरसेवक जाहीर केले तेव्हा काँग्रेसच्या आयात व्यक्तीच जाहीर केले। तर आमचं म्हणणं असं होतं की कुठल्याही सामान्य शिवसैनिकात द्यायचं असतं जो मागील 6 महिने 1 वर्ष 2 वर्ष पासून कोणीच काम करत नाही आहे का।